अशोक खरात विषयी बोलूया। अशोक खरात प्रकरणामध्ये सुद्धा ईडीनं मोठी कारवाई केली आहे आणि 2 गोण्या भरून कागदपत्र जप्त केली आहेत। नाशिक, सिन्नर आणि पुण्यात सलग काही दिवस छापेमारी सुरू आहे। त्याच्या मालमत्ता, त्याचे भूखंड याच्या व्यवहारांची ही कागदपत्र आहेत जी 2 गोण्या भरून आहेत। या प्रकरणामध्ये बड्या सरकारी अधिकाऱ्यांचं कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे। नातेवाईकांच्या नावावर काळ्या पैशांची गुंतवणूक झाल्याचा सुद्धा संशय आहे। ईडीकडून पुढचा तपास अधिक तीव्र करण्यात येतोय। खरं तर हे प्रकरण एसआयटी कडे, पण ईडी यात सहभागी झाली कारण आर्थिक गैरव्यवहार आहेत। त्याचबरोबर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सुद्धा सहभागी झालं कारण पैशांची अफरातफर झालेली आहे। पैसे काळे म्हणजे छुप्या पद्धतीनं त्याची देवाणघेवाण झालेली आहे। त्यांनी मालमत्ता खरेदी झालेली आहे, त्यामुळे आयकर विभाग सुद्धा यात सहभागी झालाय आणि वेगवेगळ्या ठिकाणचे स्थानिक पोलीस सुद्धा या प्रकारात लक्ष घालतायत। खरात भोवतीचा ईडीचा फास हा आवळला गेलाय कारण आर्थिक गैरव्यवहार खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। मग ते अनुयायांकडून घेतलेले पैसे असतील किंवा त्याची जी संस्था होती, जे मंदिर होतं त्या माध्यमातून घेतलेले पैसे असतील, तर हा ईडीचा फास खरात भोवतीचा आपण सविस्तरपणे बघूया। नाशिक, सिन्नर, पुण्यामध्ये ईडीनं छापेमारी केली। मागचे काही दिवस सतत ईडी छापेमारी करते। तृप्त बाला या त्याच्या बंगल्यावर सुद्धा छापा टाकण्यात आला। तब्बल 15 तास या घरामध्ये झाडाझडती घेतली गेली। तृप्ता बाला या बंगल्यावरूनच मोठा पुरावा ईडीकडून हस्तगत झालेला आहे। तृप्ता बाला हे त्याच्या मुलीचं नाव आहे। तेच लोक त्या बंगल्यामध्ये राहत होते, म्हणजे तो, त्याची बायको, त्याचा मुलगा। तर खूप मोठ्या प्रमाणात ईडीकडून पुरावे हस्तगत झालेत। 2 दिवस छापेमारी करण्यात आली आहे। ईडीनं तब्बल 2 गुन्हे कागदपत्र जप्त केलेली आहेत। त्याच्या मालमत्ता, भूखंड खरेदी विक्रीचे दस्तावेज ईडीच्या हाती लागलेत आणि हे जप्त केलेले जे कागदपत्र आहेत त्यामध्ये अनेक व्यवहार उघडकीस येणार आहेत जे त्याने गैरकारभाराने केलेले आहेत। बड्या सरकारी अधिकाऱ्यांची नावं समोर येऊ शकतात, त्यांचं कनेक्शन समोर येऊ शकतं, आर्थिक देवाणघेवाण समोर येऊ शकते। स्वतंत्र चौकशीची तयारी त्या अधिकाऱ्यांची केली जाते। काळ्या पैशाची गुंतवणूक ही नातेवाईकांच्या नावावर झाली आहे असा सुद्धा संशय आहे। भोंदू अशोक खरात 27 दिवसांपासून कोठडीत आहे आणि भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत लैंगिक शोषण, आर्थिक गैरव्यवहाराचे एकूण 15 गुन्हे दाखल आहेत। पुढच्या बातमीकडे वळूया। नाशिकमधली कॉर्पोरेट कंपनीतल्या प्रकरणातली बातमी। या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय। या कॉर्पोरेट शोषणानंतर मलेशिया प्लानचा संशय व्यक्त केला जातोय। म्हणजे आधी इथे या पीडितांचं शोषण करायचं आणि नंतर त्यांना मलेशियामध्ये विकायचं, अशा प्रकारचा घाट होता, प्लान होता असा संशय आहे। पीडितेला परदेशात पाठवण्याची तयारी या प्रकरणातील आरोपींची होती असं कळतंय। यामधील पासपोर्ट प्रक्रियेचे धागेदोरे एसआयटीच्या हाती लागलेत। मानवी तस्करी, जबरदस्ती धर्मांतरण आणि फंडिंगचा मोठा अँगल समोर येतोय। 2022 पासून मैत्रीच्या नावाखाली जाळं पीडितेवर टाकण्यात आलं होतं। पीडितांचे मानसिक आणि भावनिक प्रभाव टाकून शोषण केले जात होते। इतर महिलांना सुद्धा अशाच पद्धतीनं टार्गेट केलं जात होतं असा संशय आहे। व्हिडिओ कॉलद्वारे मलेशियामध्ये पाठवण्याबाबत चर्चा झाल्याचं उघड झालेलं आहे। यामुळेच आर्थिक व्यवहार, परदेशी फंडिंग आणि मोठ्या रॅकेटचा तपास सध्या सुरू आहे। केंद्रीय तपास यंत्रणा यामध्ये आता इन्व्हॉल्व झालेली आहेत। राष्ट्रीय सुरक्षेशी हे प्रकरण जोडलं जाण्याची शक्यता आहे। आपण सविस्तरपणे या घटनेविषयी जाणून घेऊया। शोषणाचा इंटरनॅशनल प्लान काय होता? तर ही कॉर्पोरेट कंपनी जिथे शोषण महिलांचं, तरुणींचं सुरू होतं, त्या शोषणानंतर त्यांना मलेशियाला पाठवायचं असा प्लान होता। पीडितेला परदेशात पाठवण्याची तयारी केली जात होती। या अँगलच्या अनुषंगानं चौकशी सुरू झालेली आहे कारण पासपोर्ट प्रक्रियेचे धागेदोरे एसआयटीच्या हाती लागलेले आहेत। व्हिडिओ कॉलद्वारे मलेशियामध्ये पाठवण्याबाबत चर्चा झाली असंही समोर येत आहे। मानवी तस्करी, धर्मांतर आणि फंडिंगचा मोठा अँगल पुढे येतोय। या ज्या पीडित तरुणी आहेत त्यांचं मानसिक आणि भावनिक शोषण झालं, त्यांच्यावर प्रभाव टाकण्यात आला आणि मग त्यांना आपण जे सांगतो ते करायला भाग पाडलं गेलं। लैंगिक शोषणादरम्यान त्यांचे व्हिडिओ सुद्धा काढले गेले आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा साखळी पद्धतीनं त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले। आर्थिक व्यवहार आणि परदेशी फंडिंगचा सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये तपास केला जाणार आहे।
नाशिकमधली ही जी नामांकित IT कंपनी आहे तिचं नाव सुद्धा आता सगळीकडे चर्चेत येत आहे। या प्रकरणातल्या फरार आरोपी निदा खान हिचा फोटो समोर आलाय। या सगळ्या प्रकरणामध्ये 2 महिला ज्यांनी हे प्रकरण बाहेर येऊ दिलं नाही असा त्यांच्यावर आरोप आहे। त्यातली एक चेचानी आतमध्ये आहे, आज तिला कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि दुसरी ही निदा खान जिचा फोटो समोर येतोय। निदा खान ही कंपनीमधल्या हिंदू मुलींना त्यांच्या दैवी देवतांबद्दल चुकीची माहिती द्यायची आणि त्यांना धर्मांतराकरता मन वळवण्यासाठी प्रयत्न करायची। इतकंच नाही तर या प्रकरणातील जे संशयित आरोपी आहेत त्यांना या निदा खाननं मदत केल्याचीही माहिती आहे, तिच्यावर तसे आरोप आहेत। तिच्या शोधाकरता नाशिक पोलिसांनी पथकं तिच्या मागावर पाठवलेली आहेत। लगेचच तिला अटकेत घेतलं जाईल। निदा खान कोण आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, तर तिचे काही फोटो समोर आलेले आहेत। निदा खान हिच्याकडे त्या कंपनीमध्ये काय जबाबदारी होती ते सुद्धा आपण बघणार आहोत। जरा सविस्तरपणे आपण बघूया या निदा खान विषयी। तर ही जी निदा खान आहे नाशिकच्या या IT कंपनीमध्ये, बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये HR मॅनेजर म्हणून काम करत होती। पुण्याशी संबंधित ती आहे आणि नाशिक युनिटमध्ये ती काम करत होती। कर्मचाऱ्यांच्या तक्रारी हाताळणं, पॉश नियमावलीचं उल्लंघन होतंय का, नीट काटेकोरपणे ती पाळली जाते का नियमावली हे बघण्याची जबाबदारी तिच्यावर होती। त्याचमुळे लैंगिक शोषणाच्या तक्रारींकडे तिने सपशेल दुर्लक्ष केलं असा तिच्यावर आरोप आहे। तक्रारी वरिष्ठांकडे न पाठवण्याचा तिच्यावर आरोप आहे। धर्मांतराच्या कृत्यामध्ये ती सहभागी आहे, तिने या आरोपींना मदत केली आहे असाही तिच्यावर संशय आहे। दुसऱ्या धर्माबाबत म्हणजे हिंदू धर्माबाबत वाईट साईड बोलायचं, सतत या धर्मात सांगितलेल्या गोष्टी कशा चुकीच्या आहेत हे सांगायचं आणि या पीडित तरुणींना ब्रेनवॉश करायचं असा तिचा प्रयत्न होता। तिने आरोपींना प्रोत्साहन सुद्धा दिलं असा संशय आहे। हे प्रकरण उघडकीस येण्याच्या भीतीनं तिनं मुंबईत बदली करून घेतली। आणखी एका तरुणीनं मदत केल्याची शक्यता व्यक्त होतीये, तिचं नाव अजून समोर यायचंय आणि अजून एक तिसरी तरुणी आहे का हेही कळायचंय जिनं या प्रकरणामध्ये मदत केली। पण चेचानी आणि निदा खान या 2 महिला तर यात आहेतच। धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी ती असू शकते असाही निदा खानवर आरोप आहे। नाशिकमधल्या या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत, रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत। आता रिसॉर्टमध्ये पीडितेवर अत्याचार झाला असा संशय आहे। त्र्यंबकेश्वर रोडवर रिसॉर्ट आहे आणि तिथलं CCTV फुटेज जप्त झालेलं आहे। पंचनाम्यातून महत्त्वाचे पुरावे हाती आले, तपासाला वेग आलाय। पीडितेला जबरदस्तीनं टेकडी आणि रिसॉर्ट्सवर नेल्याची माहिती होती। संशयित आरोपींचे त्या रिसॉर्टमध्ये वारंवार येणे जाणे होते असेही उघडकीस आलेले आहे। कंपनीतील लॉबी आणि पॅन्ट्रीतूनही फॉरेन्सिक पुरावे ताब्यात घेण्यात आलेले आहेत। याबरोबरच फरार निदा खानच्या शोधाकरता पोलिसांची पथकं सक्रिय झालेली आहेत। ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेचानीवर आरोपींना मोकळीक दिल्याचा आरोप आहे। तिची पोलीस कोठडी आज संपते। या चेचानीला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात संशयित आरोपी अश्विनी चेचानी हिला कोर्टात हजर केलं जाईल। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं ही कारवाई आज होतीये, तिला कोर्टात हजर केलं जात आहे। चेचानीवर पीडितांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा, त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप आहे। तिनं ऑफिसमध्ये गैरप्रकारांना चालना दिली असाही तिच्यावर गंभीर आरोप आहे। SIT कडून पुढील कोठडीसाठी मागणी केली जाणार आहे। आर्थिक व्यवहार आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपास अधिक तीव्र करण्यात येणार आहे। 3 महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये घडतायत। एकतर निदा खानसाठी पथकं रवाना झालेली आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, या 2 महिलांव्यतिरिक्त अजून कोणी यात सहभागी होतं का, मदतीला ती महिलाच होती का याचा तपास। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या अश्विनी चेचानीला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल।